पृष्ठ 237 वर आपण चालवतोय आत्मस्वरूपाविषयी सांख्यमत. सांख्यमतात आत्म्याला पुरुष असे म्हणतात. मग तो पुरुष कसा आहे? तो काही करणारा नाही. मग पण तो भोगता आहे. मग काही करणारा नाही पण भोग करणारा आहे ना. मग कसं काय? तो करता भोगता नाही असे मानूनही आत्मा नाना मानतात. त्यांचा असा सिद्धांत आहे. सांख्यमतामध्ये काय करतात? आत्म्याला पुरुष मानतात. बरोबर आहे. त्याला करता मानत नाही. त्याला तो करता असं चुकीचं वाटतंय. तो करता आहे पण भोगता नाही. नाही, सांख्यमतात तो भोगता आहे पण करता नाही. बघा, आम्ही शिकलो ते करता नाही पण भोगता आहे सांख्यमताप्रमाणे. असं मानून आत्मा नाना मानतात असा त्यांचा सिद्धांत आहे की सत्व गुण, रजोगुण, तमगुण या तिन्ही गुणाच्या साम्य अवस्थेचं नाव काय? प्रधान आहे. कुठल्या कुठल्या विषयी? सांख्यमतामध्ये काय सांगितलेलं आहे? सत्व, रज, तम या तिन्ही गुणाच्या साम्यावस्थेचे नाव काय? प्रधान आहे. प्रधानालाच प्रकृती म्हणतात. प्रधान ही केवळ प्रकृती आहे आणि तो विकार नाही. फक्त प्रकृती आहे. मूळ प्रकृती आहे. ती कोणाचा विकार नाही पण तिचे विकार आहेत. सगळं जग विकार आहे. ती प्रधान प्रकृती आहे, विकृती नाही. प्रकृती म्हणजे काय? प्रकृती म्हणजे उपादान कारण. उपादान कारण म्हणजे मातीपासून घट बनतो. तर घट हे कार्य आहे. माती काय? उपादान कारण आहे. बरोबर आहे. प्रकृती म्हणजे उपादान कारण आहे आणि विकृती म्हणजे कार्य. हे लाईट जरा बंद कर. प्रकृतीचा अर्थ काय? तो उपादान कारण. आणि विकृती म्हणजे काय? कार्य. आता सांगतात प्रधानापासून काय काय बनतं ते सांगतात. प्रधानापासून महत्त्व आहे म्हणजे काय? बुद्धी आहे. महत्त्व हे विकार आहे आणि प्रधान काय? महत्त्वाची प्रकृती आहे. प्रकृती म्हणजे कारण आणि कार्याचं विकृती म्हणजे कारण. प्रधान ही प्रकृती आहे तिच्यापासून कोण उत्पन्न होतं? महत्त्व म्हणजे बुद्धी. तर प्रकृती कोण आहे? प्रधान आहे. विकृती कोण आहे? बुद्धी आहे. बरोबर. म्हणून महत्त्व विकृती आहे आणि प्रधान महत्त्वाची प्रकृती आहे. ती प्रकृती कशी आहे? अनादि आहे. ती प्रकृती अनादि काळापासून प्रकृती आहे. ती कोणापासून बनलेली नाही म्हणून ती विकृती नाही. आणि महत्त्व, अहंकार आणि पंचतन्मात्र ही 7 परस्परात मागीलांची विकृती, पुढीलांची प्रकृती आहेत. कोण कोण सांगितलं?
महत्त्व म्हणजे बुद्धी, अहंकार म्हणजे अहंकार, आणि पंचतन्मात्रा 5 तन्मात्रा, अहंकार 2, 1 अहंकार आणि महत्त्व 7 झाले. हे 7 प्रकृती आणि विकृती आहे. प्रधानाची विकृती कोण आहे? महत्त्व. पण महत्त्वापासून कोण बनतो? अहंकार. म्हणून अहंकार विकृती, महत्त्व प्रकृती बनतात. अहंकारापासून कोण बनतं? तर पंचतन्मात्रा बनतात. म्हणून पंचतन्मात्रा कोण? विकृती. आणि महत्त्व काय आणि अहंकार काय? प्रकृती बन जातात. हा झोप येते सगळ्याला. ही 7 परस्परात मागीलांच्या विकृती, पुढीलांच्या प्रकृती आहेत. अशा रीतीने हे 7 कोण कोण? महत्त्व, अहंकार आणि 5 तन्मात्रा या प्रकृती आणि विकृती आहेत. आणखी काय मग? पंचभूते 5 भूत, दशेंद्रिय म्हणजे 10 इंद्रिय, आणि मन ही 16 काय? विकृतीच आहेत. कोण नाहीत? प्रकृती नाहीत. 5 महाभूत, 5 कर्मेंद्रिय, 5 ज्ञानेंद्रिय आणि मन ही काय? किती झाले? 5 5 10 5 15 आणि 1 16. या 16 काय? विकृतीच आहे. आणि त्या कधी कोणाच्या प्रकृती नाहीत, म्हणजे कारण नाही. 7 भावात पहिला वडील असतो आणि शेवटचा धाकटाच असतो. मधील 5 मात्र परस्परात वडील आणि धाकटे असतात. 5 भाऊ आहेत. एक वरचा असतो, तो थोरलाच असतो, त्याला थोरलाच म्हटलं जातं. आणि खालचा जो असतो त्याला धाकटा म्हटलं जातं आणि तो धाकटाच असतो. पण मधले 5 मात्र, थोरल्याचा हा धाकटा, पण धाकट्याचा 3 नंबरच्या धाकट्याचा हा थोरला. पण 3 नंबर काय? 2 नंबरचा धाकटा आणि 4 नंबरचा काय? थोरला. आणि 5 नंबर काय? केवळ धाकटाच. बरोबर आहे. कोणाचा? थोरल्याचा. तर पहिला काय? थोरलाच राहतो आणि 5वा काय? धाकटाच राहतो. मधले जे 3 आहेत हे एकमेकाचे धाकटे थोरले, धाकटे थोरले, धाकटे थोरले असे असतात. तशाच तऱ्हेने हे देखील काय? एक प्रकृती आहे. ही प्रकृती काय? प्रकृतीच आहे. आणि बाकीच्या ज्या विकृती आहेत त्या काय आहेत? विकृतीच आहेत. आणि बाकीच्या मधल्या काय? प्रकृती पण आहेत दुसऱ्याच्या, आणि दुसऱ्याच्या विकृती पण आहेत. आता जर आपण बघितलं, पहिल्यांदा कोण? प्रधान. प्रधानापासून कोण बनलं? महत्त्व. तर महत्त्व विकृती झालं कोणाचं? प्रधानाचं. आणि प्रधान काय झाली? मूळ प्रकृती झाली. प्रधान मूळ प्रकृतीच राहते, अनादी आहे, ती कोणाची विकृती बनत नाही. पण महत्त्व प्रधानाची विकृती आहे. पण महत्त्व प्रधानाची विकृती, तर अहंकार त्याच्यापासून बनला. मग अहंकार विकृती झाली आणि महत्त्व काय झालं? प्रकृती झाली. अहंकारापासून कोण बनलं? पंचतन्मात्रा बनल्या. तर पंचतन्मात्रा विकृती झाल्या आणि अहंकार काय झाली? प्रकृती झाली. पंचतन्मात्रापासून कोण बनलं? पंचमहाभूत. मग त्या विकृतीच राहिल्या
त्या कोणाच्या प्रकृती बनत नाही. त्याच्यानंतर मग अहंकारापासून कोण बनलं? अहंकारापासून पंचप्राण, पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय आणि मन, हे 16 प्रकार बनले. तर हे 16 प्रकार विकृतीत बनतात, कारण ते अहंकारापासून बनलेले. पण अहंकार मातलं प्रकृतीची विकृती आहे आणि 16ची काय प्रकृती आहे. तेव्हा ह्याच्यामध्ये मुख्य प्रधान काय, केवळ प्रकृती आहे. हे महत्त्व काय आहे, विकृती आहे आणि अहंकाराची काय प्रकृती आहे. अहंकार काय, पंचतन्मात्राची प्रकृती आहे आणि महत्त्वाची विकृती आहे. पंचतन्मात्रा या अहंकाराची विकृती आहे आणि 5 भूताची काय प्रकृती म्हणजे कारण आहे. तशाच तऱ्हेने इथे अहंकारापासून कोण बनतं? अहंकारापासून 16 बनतात. 16 कोण? पंचप्राण, पंचकर्मेंद्रिय, पंच ज्ञानेंद्रिय आणि मन, हे 16 काय बनतात? केवळ आणि केवळ काय बनतात? विकृती बनतात. आणि त्यांचं कारण कोण बनतं? अहंकार, ती प्रकृती बनते. अशा तऱ्हेने प्रधान ही केवळ प्रकृती आहे. 16 आणि 5 21 हे पदार्थ केवळ विकृती आहेत. महत्त्व, अहंकार आणि पंचतन्मात्रा यांच्यामध्ये दोन्ही प्रकार असतात. ह्या कोणाच्या प्रकृती बनतात, कोणाची विकृती बनतात. पंचभूते, दशेंद्रिय आणि मन ही 16 काय विकृतीच आहेत, प्रकृती नाही. 7 भावात पहिला वडीलच असतो आणि शेवटचा धाकटाच असतो. मधील 5 भाव मात्र परस्परात वडील असतात, धाकटे असतात. म्हणजे मागील भावांपेक्षा धाकटे व पुढील भावांपेक्षा वडील असतात. पुरुष कोणाची प्रकृती किंवा विकृती नाही. कारण काय? जो कोणाचा हेतू असतो त्याला प्रकृती म्हणतात. याला अधोरेखा करा. जो कोणाचा हेतू म्हणजे कारण असतो त्याला काय म्हणतात? प्रकृती म्हणतात. आणि जो कार्य असतो त्याला विकृती म्हणतात. पुरुष कोणाचाच हेतू नाही म्हणून काय प्रकृती नाही. आणि कोणाचंही कार्य नाही म्हणून विकृती नाही. पुरुष कसा आहे? असंग आहे, कोणाशी संग करत नाही. या रीतीने एक काय, एक पुरुष, एक प्रकृती, एक महत्त्व, एक अहंकार, 5 तन्मात्रा, 5 भूते, 10 इंद्रिये आणि 1 मन, अशा तऱ्हेने किती तत्व झाली? ही सांख्य मतामध्ये आधी. एवढं लाल करा. पुरुष, प्रकृती, महत्त्व, अहंकार, तन्मात्रा, पंचमहाभूते, 10 इंद्रिये, 1 मन, अशी 25 तत्वे सांख्य मतामध्ये मानतात. सांख्य लोक ईश्वराला मानतात का नाही मानतात? सांख्य लोक ईश्वराला मानतच नाही, स्वीकारत नाही. नाही, ईश्वर नाही, नाही मानत. त्यांच्या मतात ईश्वराचा अंगीकार नसून प्रकृती स्वतंत्र आहे आणि ती जगताचं कारण आहे. ती पुरुषाला काय देते? जशी बाई आणि
पुरुष याच्यामध्ये जो भाग असतो तसंच यांनी कल्पना केलेली आहे. कोण? प्रकृती आणि पुरुष. तर ती जी प्रकृती आहे हे जगताचं स्वतंत्र कारण आहे आणि ती पुरुषाला भोगही देते आणि मोक्ष देण्याकरताच प्रवृत्त होते. पुरुष कसा आहे? असंग आहे. त्यास प्रकृतीच्या विषयरूप परिणामापासून भोग होतो. पुरुष कसा आहे? असंग आहे. त्याला प्रकृतीच्या विषयरूप विषय बनतात. सगळे विषयरूप जो परिणाम आहे त्या परिणामापासून भोग होतो. कोणाला? पुरुषाला. कोणाच्या? प्रकृतीच्या विषयरूप परिणामापासून भोग होतो. आणि बुद्धीच्या विवेकरूप परिणामापासून मोक्ष होतो. दोन्ही, मोक्ष हा देखील परिणामच आहे आणि भोग हा देखील परिणामच आहे. अधोरेखा करा. प्रकृतीचा परिणाम जे विषय, या विषयरूप परिणामापासून भोग होतो. अधोरेखा करा. पुरुषाला भोग कशामुळे होते? प्रकृतीच्या विषयरूप परिणामापासून भोग होतो. आणि बुद्धीच्या विवेकरूप परिणामापासून मोक्ष होतो. बुद्धीमध्ये विवेक झाला की हा मुक्त होतो, मोक्ष होतो. पुरुष असंग असल्यामुळे त्या भोग मोक्ष घडत नाही. काय? पुरुष स्वतः कसा आहे? असंग आहे. पुरुष कसा आहे? म्हणून त्याला भोगही होत नाही आणि मोक्षही होत नाही. हे खरं आहे वास्तवमध्ये काय आहे? पुरुष असंग आहे म्हणून त्याला खऱ्या अर्थाने भोगही होत नाही आणि खऱ्या अर्थाने मोक्षही होत नाही. तो अलगच असतो. हे खरं आहे की नाही? तथापि काय? ज्ञान, नंतर सुख, नंतर दुःख, नंतर राग, नंतर द्वेष, हे सगळे काय? बुद्धीचे परिणाम आहेत. त्या बुद्धीला आत्म्याचा विवेक आहे काय? ते नाही. त्या बुद्धीला आत्मविवेक नाही. म्हणून आत्म्याच्या ठिकाणी काय? आरोपित बंध मोक्ष आहेत, परमार्थ दृष्टीने नाही. अधोरेखा करा. क्या? आत्म्याच्या ठिकाणी काय? आरोपित बंध आहे आणि आरोपित मोक्ष आहे, पण परमार्थ दृष्टीने मात्र नाही. असा अविवेक सिद्ध आत्म्याच्या ठिकाणी जो भोग, त्यामुळेच आत्मा काय? भोगताय. अविवेक सिद्ध आत्म्याच्या ठिकाणी भोग आहे आणि त्या अविवेकामुळेच आत्मा भोगता असे म्हणतात. खरं पाहायला गेलं तर तो भोगता पण नाही. भोक्तृत्व कोणाकडे आहे? बुद्धीच्या ठिकाणी. भोग कोणाला होतो? बुद्धीचा होतो. आत्म्यावर आरोपित होतो. आत्म्यावर जबरदस्तीने भोक्तृत्व लादलं जातं. बरोबर आहे. भोक्तृत्व बुद्धीच्या ठिकाणी आहे, ती आत्म्याहून भिन्न आहे. अशा ज्ञानाला सांख्य का म्हणतात? विवेक म्हणतात. काय म्हणतात? सांख्य लोक ज्याला विवेक म्हणतात, विवेक म्हणतात. तो विवेक म्हणजे काय?
वरपर्यंत सांगितले पुरुष असंग आहे, त्याच प्रकृतीच्या विषयरूप परिणामापासून भोग होतो, बुद्धीच्या विवेकरूप परिणामापासून मोक्ष होतो. पुरुष असंग असल्यामुळे त्यास भोग मोक्ष वास्तवामध्ये घडत नाही हे खरे आहे. तर तथापि ज्ञान सुख दुःख राग द्वेषादी हे बुद्धीचे परिणाम आहेत. त्या बुद्धीला आत्म्याचा विवेक नाही, म्हणून आत्म्याच्या ठिकाणी आरोपित बंध मोक्ष आहेत, अधोरेखा करा, आणि परमार्थ दृष्टीने नाही. असा अविवेक सिद्ध आत्म्याच्या ठिकाणी जो भोग, विवेक नसल्यामुळे आत्म्याच्या ठिकाणी जो भोग, त्यामुळे आत्मा काय म्हणतो भोगता असे म्हणतात. खरोखर तो भोगता नाही. भोक्तृत्व कोणाच्या ठिकाणी आहे? मग अधोरेखा करा. भोक्तृत्व बुद्धीच्या ठिकाणी, आणि ती आत्माहून कशी आहे? भिन्न आहे. अशा ज्ञानालाच काय होतात? सांख्य विवेक म्हणतात, आणि त्यांच्या अभावास अविवेक म्हणतात. अशा रीतीने सांख्याने काय सांगितलेलं आहे? सांख्य मतात आत्मा असंग आहे, लाल करा, सुख दुःखादी बुद्धीचे धर्म आहेत, आणि पुरुष म्हणजे आत्मा किती आहे? नाना आहेत, असंख्य आहेत, अगणित आहेत, असा सांख्याचा सिद्धांत आहे. सांख्याचा सिद्धांत सांगा असं सांगितल्यानंतर तुम्ही काय सांगाल? आत्मा म्हणजे पुरुष असंग आहे, सुख दुःखादी कोणाचे धर्म आहेत? बुद्धीचे धर्म आहे, आणि पुरुष किती आहे? नाना आहे, अनेक आहेत. अशा सांख्यांचा सिद्धांत आहे. आता या सांख्य मताचं खंडन करतायत. हे बघा, तुमचा जो पुरुष आहे त्याला तुम्ही आत्मा मानतायत की नाही? आत्मा मानतायत. मग आत्मा मानून त्याला नाना मानणं हे बिलकुल तद्दन चुकीचं आहे. खंडन करताना काय सांगतात? पुरुष आत्मा आहे, त्याला असंग मानायचं, आणि असंग मानून परत नाना मानायचं, हे अत्यंत विरुद्ध आहे. कारण सांख्य मतात सुख दुःख कोणाचे धर्म आहेत? नाही, बुद्धीचे धर्म आहेत. बरं आहे, म्हणून सांख्य मतात सुख दुःख आत्म्याचे धर्म आहेत असे मानले असते तर, मानलेले नाही, मानले असते तर प्रत्येक शरीराचे ठिकाणी सुख दुःखाचा भेद असल्यामुळे आत्म्याला नानात्व मानणे भाग होते. पण सांख्यानं तुम्ही सुख दुःख कोणाचे धर्म मानले आहेत? आत्म्याचे धर्म मानलेले नाहीत. मग कोणाचे मानलेले आहे? फक्त बुद्धीचे धर्म आहेत. तर ते सुख दुःख वेगवेगळं असणार ना, त्यामुळे बुद्धीचाच भेद सिद्ध होतो ना, आत्म्याचा कुठे सुद्धा? आत्मा असंग आहे. सुख दुःख कोणाचं मानलेलं आहे? बुद्धीचं. तर सुख दुःख रूपाने भेद जर व्हायचा असेल तर बुद्धी भेद होणार. आत्मा असंग आहे. आत्म्याचा भेद, आत्म्यामध्ये भेद संभवत नाही. आत्मा नाना कसा मानलाय तुम्ही? चुकीचा मानलाय. कारण भेद कशामुळे होईल? सुखदुःखामुळे होईल. तुमच्यात सुख आहे, माझ्यात दुःख आहे, तर तुम्ही भिन्न मी भिन्न झालो ना. तर हा भेद कोणामुळे होतोय? सुखदुःखामुळे. आणि तुम्ही सुखदुःख कोणाचे मानलेलं आहे? बुद्धीचे धर्म म्हणतात. मग भेद कोणाचा व्हायला पाहिजे? बुद्धीचा. आत्म्याला तुम्ही कसं मानलाय? असंग मानलाय.
मग आत्म्यामध्ये भेद नाही होणार. बरोबर. आत्म्यामध्ये भेद मानले असते तर आत्म्यामध्ये सुख दुःख मानलं असतं. तर तुमचं सुख भिन्न, माझं दुःख भिन्न, तुमचा आत्मा वेगळा, माझा आत्मा वेगळा, असं झालं असतं. पण तुम्ही आत्म्यामध्ये सुख दुःख मानत नाही. सुख दुःख कोणाचं मानता? बुद्धीचं मानतात. मग सुख दुःखामुळे जे भेद उत्पन्न होणार ते कोणाचे भेद उत्पन्न होणार? अरे बुद्धीचे भेद उत्पन्न होणार. कोणाचे नाही होणार? आत्म्याचे नाही. का? कारण आत्मा याला तुम्ही असंग मानलेलं आहे. सुख दुःखापासून वेगळं मानलेलं आहे. कोणाला? आत्म्याला मानलं आहे. बुद्धीपासून वेगळं मानलेलं आहे. कोणाला? आत्म्याला. मग आत्म्यामध्ये सुख दुःख नावाचे गुण असूच शकत नाही. सुख दुःखामुळेच भेद निर्माण होतात. तर मग आत्म्याचे भेद कसे काय होणार? आत्म्यामध्ये भेद असू शकत नाही. सुख दुःखाचा भेद असल्यामुळे आत्म्यास नानात्व मानणे भाग होते. पण ती सुख दुःखे आत्म्याचे धर्म नाहीत. मग कोणाचे धर्म आहेत? फक्त बुद्धीचे धर्म आहेत. त्या सुख दुःखाच्या भेदाने कोणाचा भेद सिद्ध होईल? बुद्धीचाच भेद सिद्ध होईल. आणि कोणाचा नाही? आत्म्याचा नाही. मग काय झालं? पॅराग्राफ बदला. वास्तविक बुद्धी अनेक असल्यामुळे आत्म्याच्या ठिकाणी अनेकत्वाची प्रतीती येते. भेद कोणामुळे? अनेक कोण? बुद्धी. पण बुद्धी आणि आत्मा जोडलेले आहेत यांच्या मताप्रमाणे. तर बुद्धीच्या जवळ आत्मा आहे. त्याच्यामुळे बुद्धीच्या अनेकत्वामुळे आत्म्याच्या ठिकाणी अनेकत्वाची प्रतीती येते. वास्तविक अनेकत्व आत्म्याच्या ठिकाणी नाही. आत्मा कसा आहे? आत्मा असंग आहे. आत्मा व्यापक आहे. असेच सांख्याने मानायला पाहिजे होते. कारण आकाश व्यापक आहे ना. आकाश जर नसतं तर परमात्म्याला समजावणं कठीण झालं असतं. ब्रह्मतत्वाला समजावणं कठीण झालं असतं. उदाहरण कुठलं देणार? पण आकाश व्यापक आहे. आकाशाचे स्वतः भेद नाहीत. पण घटामध्ये सापडलेला आकाश घटाकाश, मठामध्ये सापडलेला आकाश मठाकाश. उपाधीने आकाशामध्ये भेद होतात. पण वास्तविक आकाशामध्ये भेद नाहीत. बरोबर आहे? हे तुम्हाला समजलं ना? तशाच तऱ्हेने भिन्न भिन्न कोण आहे? बुद्धी आहे. सुख दुःखादी भेद कोणामध्ये? बुद्धीमध्ये आहे. आत्म्यामध्ये हे काय भेद नाही आहे. बरोबर आहे? कारण एकच व्यापक आकाशाच्या ठिकाणी घटमटाधी उपाधीच्या योगाने आकाशाच्या भेदाची प्रतीती येते. काय? व्यापक आकाश आहे. या व्यापक आकाशाच्या ठिकाणी घटमटादी उपाधीच्या योगाने आकाशाच्या भेदाची प्रतीती येते. म्हणून काय गोष्ट सांख्याची चूक झाली? म्हणून आत्म्याला असंग मानायचं आणि त्याला नाना मानायचं, अनेक मानायचं. ही गोष्ट अत्यंत चुकीची आहे. अधोरेखा करा. म्हणून आत्मा असंग मानायचा आणि त्याला अनेक आहेत असं म्हणायचं नाही. लाईट नसेल ती. नाही, इकडचे दोन आहेत. इकडचे दोन. डॉक्टर साहेब लावा जरा, बघा चालत असतील तर.
हां, अजून तिकडची नाही, इकडचे सगळे उघडा. याला जरा फिरवा, ते बटन जरा फिरवा, इकडे फिरवा. ह्याची लाईट आलेली आहे. मग नाही आहे, लाईट नाही आहे. आमच्या नशिबाला लाईटच नाही. चला, तिथे घेतलं असतं तर चांगलंच झालं असतं ना. घ्या. निर्णय काय झाला? म्हणून आत्मा असंग मानून त्याचे ठिकाणी अनेकत्व मानणे याला काही युक्ती नाही. आत्म्याला असंग मानायचं आणि त्याला नाना मानायचं, याच्यामध्ये कुठलीही युक्ती नाही. बरोबर आहे? सांख्य म्हणतील तर कुणाला बंध असतो, पण एखाद्या माणसाला मोक्ष झालेला आहे, मुक्त आहे तो. तर बंध आणि मुक्त अनेक अनेक भेद आहे की नाही? जो मुक्त आहे तो बद्ध नाही, आणि जे लोक बद्ध आहेत ते मुक्त नाहीत. हे तुम्हाला मानावं लागतं की नाही? मग आत्मनाना मानावे लागणार तुम्हाला. बंध मोक्ष व्यवस्थेकरता आत्म्याच्या ठिकाणी भेद मानला आहे असं जर सांख्य सांगेल तर तसं त्यास म्हणता येणार नाही. कारण सांख्याने जर आत्म्याच्याच ठिकाणी बंध मोक्ष मानले असते तर बंध मोक्षाच्या भेदामुळे आत्म्याचा भेद मानणे अवश्य होते. पण सांख्य मतात बंध मोक्ष आत्म्याचे धर्म नाहीत. ते कोणाचे धर्म आहे? बुद्धीचे धर्म असून बुद्धीच्या अविवेकाने बंध आणि बुद्धीच्या विवेकाने मोक्ष असा अंगीकार आहे. सांख्याने बंध जो होतो मनुष्याला, हा कोणामुळे होतो? बुद्धीमुळे होतो. बुद्धीमध्ये बंध आहे. आणि मुक्त जो माणूस होतो तो कोणामुळे? बुद्धी जर मुक्त झाली तेव्हा बंध आणि मुक्ती हे सांख्य मतामध्ये कोणाचे धर्म आहे? पुन्हा पुन्हा सांगतोय, बुद्धीचे धर्म आहे. आत्म्याचे नाही. आत्म्याचे नाही आहेत ते धर्म. मग बुद्धी भिन्न होते ना, आत्मा भिन्न होत नाही ना. बुद्धी नाना होते पण आत्मा नाना होत नाही. सांख्याने तुम्ही कितीही बंध मोक्ष हे भेद मानण्यासाठी तुम्ही आत्म्याला नाना मानतायत, चुकीचं आहे. कारण तुम्ही बंध आणि मोक्ष हे धर्म बुद्धीचे मानलेले आहेत, म्हणून बुद्धी नाना होते, बुद्धी अनेक होते. आत्म्याला तुम्ही असंग मानलायत, म्हणून बंधता आणि मोक्षता या गोष्टी आत्म्यामध्ये येत नाही, कारण आत्मा असंग आहे. तुम्ही बुद्धीशी आत्मा संबंधित आहे, म्हणून आत्म्यामध्ये बंध मोक्ष आहे, म्हणून आत्मा नाना आहे असं जे मानताय ते चुकीचं आहे. आत्म्याला नाना मानण्याचं गरज नाही. आत्मा एकच आहे आणि तो व्यापक आहे, एवढंच माना. आत्म्यामध्ये काय मानायचं? आत्मा बंद करून टाका, त्या लाईटचा काही उपयोग होणार नाही, बल्ब जाणार, सगळे बंद करून टाका.
तेही बंद करून टाका. काय नाही त्याचे, आपणाला काय लाईटच मिळणार नाही. बंध मोक्ष व्यवस्थेसाठी आत्म्याच्या ठिकाणी भेद मानला आहे असंही त्याच म्हणता येणार नाही. कारण सांख्याने जर आत्म्याचे ठिकाणी बंध मोक्ष मानले असते तर बंध मोक्षाच्या भेदामुळे आत्म्याचा भेद मानणे अवश्य होते. पण सांख्य मतात बंध मोक्ष आत्म्याचे धर्म नाहीत. कोणाचे आहेत? बुद्धीचे धर्म आहेत. बुद्धीच्या अविवेकाने बंध आणि बुद्धीच्या विवेकाने मोक्ष असा अंगीकार आहे. काय बुद्धीच्या अविवेकाने काय होत आहे? बंध. आणि बुद्धीच्या विवेकाने काय? मोक्ष असा अंगीकार केला आहे. म्हणून जे अविवेकाने प्रतीत होते आणि विवेकाने निवृत्त होते त्याला काय म्हणायचं? मिथ्या आहे, भ्रम आहे, अधोरेखा करा. काय जे अविवेकाने प्रतीत होते आणि विवेकाने काय होतं? निवृत्त होते. ते काय? ते रज्जू सर्पापणे मिथ्या असते. आत्म्याचे ठिकाणीही बुद्धीच्या अविवेकाने बंध आणि विवेकाने मोक्ष होते. म्हणून बंध मिथ्या आहे. बंध मिथ्या ठरल्यावर त्याच्या अपेक्षेने मोक्षही मिथ्या ठरतो. काय? आत्म्याचे ठिकाणी बुद्धीच्या विवेकाने बंध आणि विवेकाने मोक्ष होतो. म्हणून बंध मिथ्या आहे. बंध मिथ्या ठरल्यावर त्याच्या अपेक्षेने मोक्ष होतो ना. तो मोक्षही काय? मिथ्याच ठरतो. अशा रीतीने आकाशवत एका आत्म्याच्या ठिकाणी बंध मोक्ष संभवत नाही. आकाशमध्ये जशा तऱ्हेने बंधही समजत नाही आणि मोक्षही ठरत नाही, अशा तऱ्हेने एक आत्मा असेल तर त्या ठिकाणी बंधही संभवत नाही आणि मोक्षही संभवत नाही. आणि त्याच्या बंध मोक्षाच्या भेदाने आत्म्याचा भेदही सिद्ध होत नाही. एक दुसऱ्याहून वेगळा म्हटलं काय? एक दुसऱ्याहून वेगळा म्हणण्यास काहीतरी विलक्षणता असावी लागते ना. काय? एक ही वस्तू याच्यापासून विलक्षण आहे तर ही काहीतरी विशेषच आहे आणि ही काहीतरी विशेष आहे. तर दोघांमध्ये काहीतरी झोप येते. दोघांमध्ये काहीतरी विशेष असलं पाहिजे. इथे पाठ ठेवा किंवा तिथे पाठ ठेवा, काही फरक येत नाही. एक दुसऱ्याहून वेगळा म्हणण्यास काहीतरी विलक्षणता असावी लागते. पुरुषात आत्मरूपात कोणताही भेद सांख्य सांगत नाहीत. क्या? एक दुसऱ्याहून वेगळ्या म्हणण्यास काहीतरी विलक्षणता असावी लागते ना. पुरुष आणि आत्मा या दोघांमध्ये कोणताही भेद सांख्य लोक सांगत नाहीत.
मग त्याला काय म्हणतात पुरुषाला? पुरुष असंग आहे या एका रूपानं त्याचे प्रतिपादन करतात. काय प्रतिपादन करतात? पुरुष कसा आहे? असंग आहे. अशा एकाच रूपाने त्याचे प्रतिपादन करण आणि कारण नसताना त्याच्यामध्ये भेद निर्माण करतात. काय? असंग रूपाने आत पुरुषाला मानतात आणि कारण नसताना त्याच्यामध्ये भेद मानतात. याकरता सांख्य मतात आत्म्याचा भेद मानतात ते असंगत आहे हे सिद्ध झाले. लाल करा. सांख्य मतात याकरता सांख्य मतात आत्म्याचा भेद मानतात ते काय झाले? असंगत आहे हे सिद्ध झाले.